नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत शरीफ या पदाची भरती निघालेली आहे, ज्याला आपण मुंबईचे नगरपाल म्हणजे शरीफ कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट क सदर या पदाची भरती निघालेली असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. जर का तुम्हाला जाहिराती संबंधित अजून माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जागा किती आहेत, शेवटची तारीख आणि एज क्रायटेरिया, त्यानंतर फीज वगैरे सर्व डिटेल आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सांगत असून तुम्हाला जाहिराती संबंधित आपल्या टेलिग्राम चॅनल सर्व गोष्टी उपलब्ध राहतील. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला MPSCच्या या वेबसाईटवर यावं लागेल. mpsconline.gov.in अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्ही रिक्रुटमेंट ऑनलाईनच्या या वेबसाईटवर येणार आहे हे तुम्हाला माहीतच असेल. कारण की ही जी भरती निघाली आहे शरीफ या पदाची, ही MPSC मार्फत घेतल्या जाणार आहे आणि याला फक्त एकच पेपर राहणार आहे. म्हणजे याला प्री मेन्स वगैरे राहणार नाही, हे डायरेक्ट सरळ सेवा भरती आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एका दिवशी 2 पेपर होतील, म्हणजे एका दिवशी 2 होतील, याला प्री मेन्स नाही आहेत. समजा तुम्ही या वेबसाईटला तुम्हाला सर्वप्रथम एक क्रिएट अकाउंट बनवून घ्यायचं असतो. या ठिकाणी तुम्हाला होम पेजला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन पाहता आहे की तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID गेट OTP ऑप्शनला क्लिक करून ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर त्याच्यावरसुद्धा एक OTP येणार आहे, तो सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. पासवर्ड तुम्हाला काही कॅपिटल लेटर, काही स्मॉल वगैरे अशा प्रकारे एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा, तो ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. त्यानंतर यात खाली तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चन विचारतील, ते याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अगोदर मी अकाउंट्स बनवलेले आहे. MPSC मार्फत भरपूर फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत आणि सर्व फॉर्म ऑनलाईन कसे भरावे हे आपल्या चॅनल उपलब्ध आहेत. म्हणून मी अगोदर या ठिकाणी अकाउंट बनवलेलं असून तुम्हाला जर का अकाउंट बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल तसे दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी अकाउंट वगैरे कसे बनवायचे आहेत. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. आशा करतो की तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आता आपण या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. मी अगोदरच पहिले अकाउंट बनवलेलं आहे. लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर यूज केला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड यूज केलेला आहे अकाउंट बनवताना त्या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. जर का तुम्हाला अगोदर तुमचं अकाउंट बनलेलं असेल आणि पासवर्ड वगैरे माहीत नसेल तर या ठिकाणी एक फॉरगेटचं ऑप्शन आहे. फॉरगेटला क्लिक करून तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून तुमचा पासवर्ड वगैरे तुम्ही रिसेट करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर मला या ठिकाणी पासवर्ड वगैरे माहीत आहे. लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. मोबाईल नंबर टाकून किंवा जीमेल ID टाकून दोनपैकी एक तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे, मोबाईल नंबर किंवा जीमेल ID. आणि अजून एक महत्त्वाचं, जर का तुम्ही लॉग इन करत असाल आणि जर का तुम्हाला पासवर्ड वगैरे माहीत नसेल तर तुम्ही ट्राय करत असाल. ट्राय म्हणजे हा पासवर्ड असेल, तो पासवर्ड असेल, तर या ठिकाणी तसं नका करू. कारण की या ठिकाणी तुम्हाला 3 वेळा फक्त चान्स भेटणार आहे लॉग इन करण्यासाठी. तुम्ही जर का 3 वेळा फेल झाले तर तुमचं हे अकाउंट ब्लॉक होणार आहे फक्त अर्ध्या घंट्यासाठी. म्हणजे अर्ध्या घंट्यासाठी हे तुमचं अकाउंट ब्लॉक होणार आहे. म्हणून तुम्हाला जर का पासवर्ड वगैरे माहीत नसेल तर डायरेक्ट तुम्ही फॉरगेट करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्ही ट्राय वगैरे करू नका भाऊ की पासवर्ड माझा हा असेल, तो असेल. जर का तुम्हाला माहीत असेल तुम्ही एकदा वगैरे चेक करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला 3 वेळा जर का तुम्ही रॉंग पासवर्ड टाकला तर अकाउंट तुमचं ब्लॉक होणार आहे अर्ध्या घंट्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक केला. मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला. लॉग इन या ऑप्शनला क्लिक केला. आता या ठिकाणी आपण कॅप्चर टाकूया. समोर तुम्हाला कॅप्चर टाकायचं ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी कॅप्चर टाकल्यावर प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, कॅप्चर टाकलेल्या प्रोसेस ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक ऑप्शन येणार आहे डिजी लॉकरचं. तुम्ही यस या ऑप्शनला क्लिक न करता नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. डिजी लॉकरचं ते एक प्रोसेस राहणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहोत. आता मी या ठिकाणी अगोदर पहिलेच प्रोफाईल बनवलेली आहे. जर का तुम्हाला प्रोफाईल वगैरे कशी बनवा, या ठिकाणी प्रोफाईल करेक्शन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. परंतु सध्या हे अकाउंट आता सध्या लॉक आहे. तर तुम्हाला लॉकचा अनलॉक करण्यासाठी, म्हणजे जर का तुम्ही अगोदर प्रोफाईल बनवलेली असेल आणि जर का तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्हाला माय अकाउंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. माय अकाउंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर
अशा प्रकारे आपला फोटो त्यानंतर डिटेल या ठिकाणी शो होणार आहे आणि जेवढे आपण फॉर्म भरले असेल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला शो होतील. त्यानंतर तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम प्रोफाईल हे अनलॉक करावे लागेल. तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे अनलॉकचं. या ठिकाणी क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. प्रोफाईल लॉकचे अनलॉक होणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन करेक्शन करू शकता की तुम्हाला काय ॲड करायचं आहे, काय डिलीट करायचं आहे, सर्व गोष्टी. आणि जर का तुमचं नवीन अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला प्रोफाईल बनवून घ्यायचं आहे. फुल व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून व्हिडिओ वॉच करू शकता. माझं या ठिकाणी अगोदरच अकाउंट बनलेलं असून आपण आता डायरेक्ट या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन या करूया. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अप्लाय ॲप्लिकेशनचं दुसरं 3 नंबरचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केला. आता जेवढ्या या ठिकाणी व्हॅकन्सीज निघाल्या आहेत ते तुमच्यासमोर या ठिकाणी शो होतील. आता या ठिकाणी 2 व्हॅकन्सी तुम्हाला दिसत आहेत. एक आहे बिलीप लिपिक आणि शरीफ या पदाची. या ठिकाणी 2 याडा सध्या आपल्याला दिसत आहेत. आता अजून एक यातनी याड येणार आहे MPSC गट क. त्याचासुद्धा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवण्यात येणार आहे. सध्या फक्त मला वाटते 27 तारखेपासून चालू होणार आहे MPSC गट क ची. 2000 समथिंग त्याच्या जागा आहेत. त्यामध्ये लिपिक, टॅक्स असिस्टंट अशा प्रकारे या ठिकाणी पदं राहणार आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिलीप म्हणजे शरीफ या पदाचा फॉर्म भरत असून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्ह्यू या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे नवीन पेज या ठिकाणी ओपन होते. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की पदाचे नाव दिलेलं आहे मुंबईचे नगरपाल शरीफ. त्यानंतर कार्यालयीन लिपिक व बिलीफ गट क स्पर्धा परिषद 2026. त्यानंतर या ठिकाणी पाहताय की ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आणि लास्ट डेट. लास्ट तारीख आहे 7/7/2026 आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी चेक इलिजिबिलिटी या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी असं लिहून यायला पाहिजे की यू आर इलिजिबल. जर का यू आर नॉट इलिजिबल असं लिहून येत असेल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये करेक्शन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल ज्यांनी टायपिंग टाकलेली नाही आहे त्यांनी टायपिंग टाकायची आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होऊन जाता. कारण की या पदाला ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी पाहताय की तुम्ही अप्लायचं एक बटन दिसत आहे. या अप्लायच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले असेल ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर का तुमचं नवीन प्रोफाईल असेल तर तुम्हाला 10वीची मार्कशीट, त्यानंतर एज प्रूफ टाकायचं आहे, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा TC, त्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉलेज प्रूफ ऑफ लँग्वेज ऑफ मराठी लँग्वेज. या ठिकाणी तुम्हाला 10वीची मार्कशीट टाकायची आहे. त्यानंतर डोमिसिल टाकायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा शेवटची मार्कशीट टाकायची आहे. त्यानंतर खाली जे ऑप्शन पाहता तुम्ही लार्जशा टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेंटरसाठी सेंटर दिलेलं नाही आहे. सेंटर तुम्हाला देतील ॲटोमॅटिकली, यांनी ऑप्शन ते टाकलेलं नाही आहे. तर तुम्हाला या ठिकाणी नन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सेंटरसाठी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता की एक सबमिट अँड पेचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया. जर का तुमचं जुनं प्रोफाईल असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड राहतील आणि जे अपलोडिंग जे समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे लाल पाहत आहे हे या ठिकाणी अपलोड करायचं राहिलेलं आहे. बाकीचं तुम्ही या ठिकाणी अपलोड राहील तर या ठिकाणी तुम्हाला या सर्व चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ज्याही फोल्डरमध्ये डॉक्युमेंट ठेवलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ते तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे मी हे PDF या ठिकाणी अपलोड केलेले आहे मोबाईलच्या माध्यमातूनच. त्यानंतर आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यावर सबमिट अँड पे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
मित्रांनो, सबमिट अँड पे ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला या ऑनलाईन पेमेंटला ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर SBI किंवा इझी बिझी तुम्ही कुठल्याही प्रकारे ऑप्शन निवडू शकता पेमेंट करण्यासाठी. तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी बऱ्याच या ठिकाणी ऑप्शन दिसतील तुम्हाला. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर या ठिकाणी QR कोडचं सुद्धा ऑप्शन असते पण यांनी दिलेलं नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट कंप्लीट केल्यावर पुन्हा तुम्हाला होम पेजला यायचं आहे किंवा ऑटोमॅटिकली तुम्ही या ठिकाणी होम पेजवर येणार आहात. मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट केल्यावर तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचं आहे. प्रिंट वगैरे रिसिप्ट वगैरे काढण्यासाठी. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की एक व्ह्यूचं ऑप्शन आहे. रिसिप्ट किंवा पेमेंट काढण्यासाठी व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्ह्यू या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला इकडे उजव्या साईडला रिसिप्टचं ऑप्शन दिसेल. या ठिकाणी रिसिप्टचं ऑप्शन तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक प्रिंटचं आणि शोचं ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही प्रिंट वगैरे शो करू शकता. नाही काढली तर चालेल, कारण की तुम्ही हे प्रिंट कधीही काढू शकता तुमच्या आयुष्यामध्ये, कारण की हे MPCचं पोर्टल बनलेलं आहे. हे पोर्टल एकदा बंद असते. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी आज तुम्हाला शरीफ आणि बिलीप या पदाचा फॉर्म ऑनलाईन कसे भरावे सांगितलेलं असून काही डाऊट असल्यास त्याचे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.